केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला महाराष्ट्र दौरा आटोपता घेतलाय। दिल्लीतील पद्म पुरस्कार सोहळा आणि मुंबई दिल्लीतील पावसामुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे। राज्य प्रेरणा गीत पुरस्कार वितरण वर्षा निवासस्थानी होणार आहे। दक्षिण मुंबईतील माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये शहा दर्शनासाठी आले तेव्हाचे दृश्य आपण पाहतोय। त्यांनी आता महाराष्ट्र दौरा आटोपता घेतलेला आहे। पाऊस हे त्यासाठीचं जसं कारण आहे तसंच पद्म पुरस्कार सोहळ्याचं सुद्धा कारण आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, आणखी काय नेमके याबाबत तपशील आहेत? अमित शहांचा दौरा आटोपता घेतला गेला, यामागे काय कारण आहेत? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मुंबई विद्यापीठात खरं तर एक कार्यक्रम होणार होता। महाराष्ट्र राज्यगीत या संदर्भातला खऱ्या अर्थाने कार्यक्रम होता। मात्र या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाणार नाही। त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या पडत असलेला पाऊस, त्यासोबत दिल्लीत पद्म पुरस्कार आहेत, या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मुंबईचा दौरा आटोपता घेतलेला आहे। आता ते माधवबाग या ठिकाणी आलेले आहेत, तिथे त्यांनी भेट दिलेली आहे। यानंतर ते वर्षा निवासस्थानी जातील आणि तिथे अर्धा ते पाऊण तास ते थांबतील आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर काल रात्री अमित शहा यांचं मुंबईत आगमन झालं। सह्याद्री अतिथीगृह येथे काल रात्री त्यांचा मुक्काम होता। रात्री अजित पवार त्यांना भेटले होते। त्यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि त्यानंतर ते खऱ्या अर्थाने दोन कार्यक्रमाला उपस्थित हजर लावणार होते। एक कार्यक्रम गिरगाव येथे होता आणि दुसरा कार्यक्रम मुंबई विद्यापीठात चर्चगेट या ठिकाणी होता। मात्र आता दुसऱ्या कार्यक्रमाला ते जाणार नाही आहेत। त्या कार्यक्रमाची ते वर्षा निवासस्थानी जातील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मग ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार एक दिल्लीत असलेला कार्यक्रम आहे, दुसरा म्हणजे मुंबईमध्ये असलेली पावसाची परिस्थिती, या दोन्हीचा आढावा घेत ते आता दिल्लीसाठी रवाना देखील होणार आहेत। निश्चित सुशांत, या सगळ्या दरम्यान त्यांच्या इतर सगळ्या कार्यक्रमांबरोबरच अजित पवारांची आणि त्यांची झालेली भेट हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा ठरला। भेट नेमकी कशासाठी होती आता तरी समजू शकलेला आहे का? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर काल रात्री ज्यावेळी अमित शहा सह्याद्री अतिथीगृह येथे आले त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना भेटण्यासाठी आले। त्या भेटीचा तपशील अद्यापही कळू शकला नाही। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार पालकमंत्री पदाचा पेच कायम आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हवं आहे आणि हे पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांना द्यावं अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यासोबत ओबीसी चेहरा आहे आणि याचमुळे हे पालकमंत्रीपद, नाशिकचं पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांना द्यावं अशी मागणी होते। तर दुसरीकडे भाजप देखील या पालकमंत्रीपदावर आग्रही आहे। त्यामुळे आता काय तोडगा निघतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। त्याचसोबत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। अगदी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत।